सुप्रभात मैत्रिणींनो, मी पुष्पा झरेकर सुप्रभात चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। तर आज आता मी आलेले आहेत डाळिंबाच्या बागेमध्ये। तर आज डाळिंबाच्या बागेमध्ये काम चालू आहे। छोटी वहिनी आणि माझी एक बहीण दोघी जणी आपल्या त्या डाळिंबाचे फुटवे काढतायत। तर हे फुटवे म्हणजे डाळिंबाला चांगलं फळ येण्यासाठी, फूल येण्यासाठी तर हे फुटवे काढावे लागतात। हे बघा, हे त्यांनी फुटवे काढलेले आहेत। यांचं फुटवे काढायचं काम चालू आहे। आता ही पूर्ण बाग झाली फुटवे काढून, तर ही पूर्ण लाईन आता फुटवे काढायची बाकी आहे। ही पूर्ण लाईन आता फुटवे काढणार आणि आता ह्या तिथून आल्यात या। हे फुटवे म्हणजे खालच्या ज्या फांद्या आहेत, खालच्या वरच्या ज्या कोवळ्या कोवळ्या फांद्या आहेत ना, त्या काढतायत त्या। हे बघा, काय करते मंदा, कसे काढते फुटवे? हे काय कवळे 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 काढतेस ना? हा, शेंडे शेंडे म्हणजे मग ते नंतर नवीन परत फुटणार ना, आणि मग चांगलं पुन्हा नवीन चांगलं येणार फांद्या, आणि मग त्याला नवीन परत फुलं धरणार आणि फळं चांगले येणार। वर्षातून किती किती ग एकदा येतं ना फळ? हे 2 वेळेला येतं। अच्छा, आता हे नवीन कळ्या आल्या, ह्या नाही काढायच्या ना अशा? म्हणजे हे जे पिवळे पडलेले असतात ते शेंडे काढते का? पिवळे नाही, कवळे 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 सफेद। अच्छा, आणि मग चांगलं त्याला असे फुलं येणार आणि चांगले फळं येणार, मग चांगलं फुटणार ते। याला म्हणतात फुटवे काढणे। खालून पासून तर वर शेंड्यापर्यंत जेवढे आपल्याला दिसतात तेवढे आपले फुटवे हे काढायचे। हे बघा, मग चांगलं याला डाळिंब येणार आणि नवीन फांद्या फुटणार ना, तर मग त्याला कळ्या पण जास्त येणार आणि फुलंही जास्त येणार। फुलं कळ्या जास्त आल्या तर फळ जास्त लागणार। हे आपल्या कळ्या डाळिंबाच्या। आणि हे फुलं, हे जेवढे आपले कळ्या फुलं येणार तेवढे डाळिंब भरपूर येणार। त्यासाठी आपल्याला हे जे वरचे शेंडे असतात ना, हे असे काढायचे असतात। हे शेंडे खोडायचे आणि नवीन त्याला पालवी फुटणार आणि नवीन झाडं येणार, ही म्हणजे फांद्या फुटणार। आणि ह्याला आता हे फळं धरणार, तर मग मार्च एप्रिलमध्ये ह्याला फळं ह्याचे काढायचे। डाळिंब आता ह्याला धरणार ना, नवीन फुलं येणार, नवीन फळं येणार, नवीन, मग ते मार्च एप्रिलमध्ये हे फळं तयार होणार आणि मग त्यावेळेस ते काढायचे। आता हे फुटवे काढल्याच्या नंतर पुन्हा त्याला औषध मारायचं, कारण की ह्याच्यावर किडे येतात ना, मग डाळिंब खराब होतात। डाळिंब खराब होऊ नये ह्यासाठी ह्याच्यावर आपल्याला औषध मारायचं, म्हणजे मग छान ते डाळिंब येतात। तर ही पूर्ण लाईन आता इथपर्यंत काढायचे आहेत। हे इथपर्यंत झालेले आहेत काढून, तर हे इथपर्यंत काढायचे आहेत। त्याच्यानंतर ही लाईन काढायची। हे 20 झाडं आहेत, पूर्ण एका लाईनला 20 झाडं आहेत। आणि ह्या झाडांना काटे पण असतात खूप। फुलं छान एकदम पूर्ण फुलांनी भरला बाग, तर खूप छान दिसतो। असं ऑरेंज ऑरेंज कलरचे फुलं मस्त दिसतात एकदम, आणि फळं लागलं तर त्याच्याहूनही सुंदर दिसतं। ही ऑरेंज, हे फळं एकदम असे नंतर आहे ना असे लाल होणार। आता ही कच्ची आहेत डाळिंब। असा हा आपला डाळिंबाचा बाग। अजून तरी आता ह्या बागेला आहे ना
1.5 वर्ष झाले, म्हणजे 1.5-2 वर्ष झाले. 1.5 वर्षामध्ये एकदा फळ काढून झाले यांचे. आता हे दुसऱ्यांदा फळ धरणार. त्यामुळे झाडं छोटी येत नाही, तर खूप उंच उंच, म्हणजे भरपूर असे मोठे होतात. जास्त मोठे पण नाही, पण असे खालचे काढतात ना फुटवे, त्यामुळं जास्त असं उंच वाढत नाही. ते जाग्यावरच असे गोल होतात झाडं, मोठे होतात जाग्यावरच. आता ही झाडं लहान आहेत. उकलले डाळिंब, असे लाल दाणे होतात. दाखव गं ज्योती काढून हे उकलले. हां बघा, असे लाल होणार, ते मोठे झाल्यानंतर लाल होणार. आता हे उकललं आहे ना. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला कसा वाटला माझा हा डाळिंबाचा बाग नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. मंदा, धन्यवाद. बाय बाय.